श्री राम समर्थ. संत एकनाथ महाराजकृत भावार्थ रामायण बालकांड अध्याय 11. विश्वामित्र म्हणतात, जैशी विरक्ती शुकासी तैसी विरक्ती श्रीरामासी. राजवैभव नावडे त्यासी नित्य विषयासी विरक्त. श्रीरामा तुझे ध्यान गंभीर, शुकाच्या ऐसा निज विचार. त्वाही करावा गुरु साचार, विश्रांतीचे घर विवेकापासी. सकळ वासनेची शांती, या नाव मुख्य मुक्ती. विषय वासना उत्पत्ती, बद्धता निश्चिती या नाव. शारदा माता नेहमी म्हणत असत की काली मातेपाशी परमेश्वरापाशी एवढेच मागावे की मला वासना शून्य कर. कारण देही असोनी विदेह स्थिती, ज्यासी नाही विषयासक्ती, त्यासी बोलीजे जीवन मुक्ती. जाण निश्चित रघुनाथा. विश्वामित्र असे म्हणाले आणि विश्वामित्रांनी उपदेश करावा. आणखीन हे रामाचे मनोगत पाहून विश्वामित्र त्याला स्वकुलगुरूंकडे म्हणजे वसिष्ठ ऋषींकडेच उपदेश घेणं सुचवितात. रामा तुझं द्यावया समाधान, उपदेश बया ब्रह्मज्ञान. वसिष्ठ कुलगुरू सद्यान, सदा संपन्न षड्गुणैश्वर्य. भूत भविष्य वर्तमान, त्रिकाळ ज्ञाता सर्वज्ञ. अंतर्यामी साक्षी पूर्ण, गुरुत्वे गहन श्री वसिष्ठ. सूर्यवंशी जे जे उत्पन्न, त्यासी वसिष्ठ सांगे ज्ञान. श्री वसिष्ठाचे ज्ञान महिमान, हरिहर आपण वंदती स्वय. ऐसा कुरगुळू असता, मी उपदेशू नये रघुनाथा. तरी वसिष्ठाशी अनन्यता, ज्ञानप्राप्त्यार्थ शरण रिघे. आणि हे वसिष्ठांना ते काय म्हणतात वसिष्ठांबद्दल काय म्हणतात? ज्ञान वैराग्य औदार्य ख्याती, यशश्री ऐश्वर्य स्थिती. हे साही गुण वसिष्ठाशी असती, भगवंत म्हणती तेणे त्यासी. वसिष्ठे करता उपदेश, शिष्य तात्काळ होईल निरास. त्या निरासतेची कास, जेणे सावकाश धरली असे. श्रीराम अधिकार शिरोरत्न, परी न पुसता ब्रह्मज्ञान. सांगू नये गा आपण, हे मुख्य लक्षण उपदेशी. वसिष्ठांना असं वाटत होतं की श्रीरामाने आपल्याला प्रश्न नाही केलेला तर आपण कसं उत्तर द्यायचं. पण तरीही ते म्हणतात, विश्वामित्रा तुझी आज्ञा, माझे न करवे अवज्ञा. आता सांगेन ब्रह्मज्ञाना, साधूची आज्ञा मज वंद्य. त्या तुझं साधूची निजाज्ञा, हरिहरा न करवे अवज्ञा. या लागी मी रघुनंदना, गुह्य ज्ञान सांगेन. वसिष्ठ तयार झाले सांगायला. मग वसिष्ठाशी श्रीरामा आपण, सद्भावे घाली लोटांगण. अनन्य भावे मी तुझं शरण, मी शिष्य पूर्ण गुरुवर्या. ऐसा सद्गतीत कृपावचन, करुणा भाकी दीनवदन. स्वामींनी कृपा करावी आपण, म्हणजे दीना उद्धारावे. पुढे म्हणतात, श्रीराम म्हणतो, ऐके मुनी सावधान, जैसे माझे पूर्व प्राक्तन. मी त्या प्रारब्धाधीन, स्वयं करते पण मज नाही. पाहता प्रारब्धाकडे, मी तव केवळ बापुडे. म्या काय करावे पुढे, हे धडपुडे म्हणजे निर्धडपणे लक्षेना. देह असता प्रारब्धाधीन, जेणे होय ब्रह्मज्ञान. तैसी कृपा करावी परिपूर्ण, ज्ञान विज्ञान परिपाके. मला ब्रह्मज्ञान मिळावे अशी कृपा तुम्ही माझ्यावर करा. तेव्हा वसिष्ठ काय म्हणतात बघा. आता रामाला तर देहाबद्दल पूर्णच अनासक्ती आलेली होती. देह प्रारब्धाधीन असतो. म्हणून वसिष्ठ म्हणतात, मोखटे म्हणजे वाईट म्हणून त्यासी तागावे, म्हणजे देहासी त्यागावे. तरी मोक्षसुखास मुकावे. चांगले म्हणून भोगावे, ते अवश्य जावे अदपाता. हे भोगावे ना त्यागावे. त्यामुळे हे भोगावे ना त्यागावे, मध्यभोग विभागावे. भगवन मार्गी लावावे, तरीच पावावे परमार्थ सुख. भगवन मार्गी लावलं देहाला की त्याच्यातच आपल्याला परमसुख मिळतं. आता इथे मला तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवतो, सगळ्यांना माहिती आहे तो. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर.
देह देवाचे मंदिर. जशी उसात हो साखर, तसा देही जगदीश्वर. जसे दुधामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी. तसा देही चक्रपाणी, देह देवाचे मंदिर. पण आता ही दुधातलं जे लोणी आहे ते तर दुधमय झालेलं आहे. ते वर कसं काढावं? तर त्याला काय करायला लागतं? साधना करायला लागते त्याला. पहिलं त्याला गुरूचं विरजण लावायचं, म्हणजे त्याचं एक बाजूला ठेवून द्यायचं. गुरुच्या संगतीत सत्संगतीत जेव्हा तो मनुष्य राहतो, तो मुमुक्षू पुरुष राहतो, तेव्हा त्याचं दह्यात रूपांतर होतं. पण हे दह्यात रूपांतर झाल्यानंतर कर्म करावे लागते, ते दही घुसळावे लागते. म्हणजे काय? साधना करावी लागते गुरुच्या उपदेशानुसार. साधना केल्यावर मग कुठे ते लोणी वर येईल, म्हणजे ते ब्रह्मज्ञान आपल्याला होईल. हे सगळं करून मगच आपल्याला ब्रह्मप्राप्ती होऊ शकते, असे तुकाराम महाराजही म्हणतात. तर त्यासाठी काय करायला लागेल? वसिष्ठ काय म्हणतात? प्रथम मनोजय व त्यासाठी वासना नियंत्रण. अंगे आवरून या अंग, मनोजय करावा सांग, हाची परमार्थाचा मार्ग. आता स्वामीजींनी या मनाला काय उपमा दिली माहिती का? मोकाट सुटलेल्या एका माकडाची. मोकाट तर ते आहेच आहे, त्याच्यातून ते वेडे झालेले आहे. त्यामुळे त्याची चंचलता बघा कशी असते. त्याच्यात कोणीतरी त्याला दारू पाजली, मग तर काय त्याच्या चंचलतेला काही विचारूच नका काय. शेवटी तर त्याला नंतर तर त्याला द्वेषाचा विंचू चावतो. विंचू चावल्यावर तो दिवसभर आपल्या इतकं चंचल मनाने इकडे तिकडे करत राहतो. एवढेच कमी होते की काय, म्हणून त्याच्या अंगात एक भूत शिरतं अहंकाराचं, आणि ज्याच्यामुळे तो अतिशय खालच्या गर्देत जातो. म्हणून पहिले मनाला आवरणं फार उपयोगाचं आहे, महत्त्वाचं आहे. वसिष्ठ म्हणतात, मने मना सावधान, मने मना निर्दालन, मने मना अनुसंधान, या नाव पूर्ण पुरुषार्थ. त्याच्यामुळे पहिलं मनाला आवडणे, पहिलं त्याच्यापासून त्या मनाला स्थिर करणे, हे पहिलं काम आहे. हा गुरुपदेश वसिष्ठ श्रीरामाला देतात. आजचा हा 11व्या अध्यायाचा भाग आपण इथेच थांबूयात आणि पुढचं वर्णन आपण पुढच्या भागात घेऊ. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ.